पोटेगाव बंधारा अनेक वर्षापासून या दुरुस्तीसाठी पोटेगाव या परिसरातील नागरिक पाठपुरावा करत होते, पण तो या बंधाऱ्यासाठी स्वतः जयवंतराव भाऊ यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने ह्यांनाही तंबी दिली आहे, काम चांगल्या क्वालिटीत झालं पाहिजे. तर यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहे? मी पोटेगाव सरपंच प्रतिनिधी म्हणून आजीनाथ मच्छिंद्र बागडे. भाऊंनी जी परवा संगोबा ह्या पोटेगाव बंधाऱ्याला जी प्रत्यक्ष भेट दिली, गाववाल्याच्या सूचनेप्रमाणे त्यांनी बाबा ठेकेदार निकृष्ट दर्जाचं काम करतो आहे असं भाऊंच्या कानावर गेल्यामुळं मग भाऊंनी प्रत्यक्ष जातीने स्वतः हजर राहून त्या कामाची व गावकऱ्यांशी चर्चा करून त्या ठेकेदाराला एक बाबा चांगलं काम करण्याची तंबी म्हणण्यापेक्षा इशारा बी दिला आणि तंबी बी दिली. बाबा ही माझी जिव्हाळ्याची, विश्वासाची आणि प्रेमाची गावं आहेत, हे काम माझं चांगलं झालं पाहिजे, तिथला माझा शेतकरी सदन झाला पाहिजेत आणि काम अगदी वेळेत झालं पाहिजे, अशा पद्धतीच्या भाऊंनी त्यांना सूचना दिल्या. आता कामाला गती कशी? कामाला गती चांगली आणि भाऊच्या मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा भाऊच्या देखरेखीखाली आणि विश्वासपात्र, भाऊचा शब्द म्हणजे अगदी विश्वासपात्र शब्द आहे. सगळ्या परिसरामध्ये एकच चर्चा आहे की आता भाऊंनी लक्ष घातले म्हणल्यावर काम एकच नंबर होणार आहे आणि शेतकऱ्याची पाणी साठवणूक क्षमता वाढवून बंधाऱ्याचं काम दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचं होणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया काय भाऊ? नागरिकांच्या प्रतिक्रिया भाऊंबद्दल एकच नंबरचा विषय असतो की भाऊला खोटं नाटं अजिबात जमत नाही आणि ती त्रसलं निकृष्ट दर्जाचं हे तर कसंच जमणार नाही. म्हणूनसाठी भाऊची पाहणी म्हणजे एक नंबर. कुठंही कुणीही परत नाही लक्ष दिलं तरी चालं नाही, भाऊचा एकच इशारा असतो की काम चांगलं झालं पाहिजे, काम दर्जेदार झालं पाहिजे. आजपर्यंत कुठलाही नेता त्या बंधाऱ्यावर फिरकलेला नाही, परंतु भाऊ असं नेतृत्व आहे की रोखठोक नेता म्हणून त्यांच्याकडे आजपर्यंत सगळ्या समाज, तालुका, अगदी जिल्हाभर पाहिलं जातं. त्याच्यामुळं एक नंबरचं काम या बंधाऱ्याचं होणार आहे, त्यात ही नाही, शंकाच नाही.